माझं मत आहे, काल उपमुख्यमंत्री महोदय बोलले, बाकीच्या काही मागण्या ज्या आहेत त्याला तुम्ही काही कालावधी द्या. आता अधिवेशन नाहीये तर ऑर्डिनन्स काढायचा का कोणत्या माध्यमातून, पण पटकन सगळे सोयरेचा विषय संपवला पाहिजे अशी मागणी तातडीनं जो ड्राफ्ट दिलेला आहे सगळे सोयऱ्यांचं तेवढी जरी मार्गी लावली तर मला वाटतं थोडंसं शांत होईल. भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत. धस साहेब, काय सांगाल? जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे. 6 दिवस झाले तरी सरकार दरबारी आज सरकार त्यांच्यापर्यंत भेट घेते. त्यांची नेमका का उशीर होतोय हा सरकारकडनं? उशीर फार म्हणता येणार नाही, परंतु खरोखरच माझं मत आहे की हे दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून लगेच त्या ठिकाणी चालू व्हायला पाहिजे. किमान आज सरकार त्या ठिकाणी जाते, परंतु सरकारने जाण्याबरोबर चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा माझं मत आहे, काल उपमुख्यमंत्री महोदय बोलले, बाकीच्या काही मागण्या ज्या आहेत त्याला तुम्ही काही कालावधी द्या की ह्या मागण्या आम्ही याच्यानंतर करतो, मंजूर करतो किंवा काय करतो. परंतु 26 जानेवारीला जो ड्राफ्ट दिलेला आहे सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये तातडीनं एकत्रित बसून आतापर्यंत म्हणजे लगेचच्या लगेच त्या बाबतीतली अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे. आता अधिवेशन नाहीये तर ऑर्डिनन्स काढायचा का कोणत्या माध्यमातून, पण पटकन सगळे सोयरेचा विषय संपवला पाहिजे असं माझं मत आहे. का नेमका हा उशीर होतोय सगळे सोयरेचा अध्यादेश काढण्यासाठी? सरकार काय एवढं दिरंगाई करतंय? एकीकडे जरांगे पाटील हे वारंवार आंदोलन करत आहेत. आज 6वा दिवस आहे. 6व्या दिवसानंतर राज्यातलं म्हणजे मंत्रिमंडळ त्यांना भेटीला जात आहे. नेमकी ही दिरंगाई का होते? दिरंगाई का होते याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. मी एक आमदार आहे, विधान परिषदेचा सदस्य आहे. सत्ताधारी पक्षाचे आपण आमदार आहात, आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलू शकता. हे पहा, काल आलो आम्ही, काल भेटलो, त्याच्या एक उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. काल रात्री मी मुख्यमंत्र्यांनाही भेटण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु काल मला वेळ मिळाली नाही. आज त्या ठिकाणी वेळ मिळणार आहे आणि फडणवीस साहेबांची उद्याच्याला वेळ त्या ठिकाणी मिळाली. हे पहा, अगोदर जे आहे ते केंद्र सरकार स्थापन होत होतं. मला वाटतं 2-3 दिवस पहिले जे आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गेले आणि इथं जे आहे आता उशीर करणं, माझं मत आहे, माझं स्पष्ट मत आहे की आज 6वा दिवस हे सरकार चाललंय, परंतु त्यातली एक जरी मागणी तातडीनं जो ड्राफ्ट दिलेला आहे सगळे सोयऱ्यांचं तेवढी जरी मार्गी लावली तर मला वाटतं थोडंसं शांत होईल वातावरण. बीड आपण पाहतोय की लोकसभेपासून धगधगत आहे. त्या ठिकाणी बजरंग अप्पांनी देखील उमेदवारी लढवली आणि त्यानंतर ते निवडून आल्यानंतर देखील त्यांनी मराठा समाजाचे आभार मानले. कुठेतरी जातीपातीचं राजकारण हे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावताना पाहायला मिळतंय. काय सांगाल? मराठा समाजाचे आभार मानले वगैरे असं मला वाटत नाही. मानले असतील त्यांनी. काय आहे की आरक्षण आंदोलनामुळं आणि मुस्लिम समाजाने एक गठ्ठा भाजपाच्या विरोधात मतदान केल्यामुळं जे आहे ते त्या ठिकाणी निवडून आणले. मला असं वाटतं की त्यांनी मराठा समाजापेक्षा मुस्लिमांचे जास्त आभार मानलेले आहे. हे त्यांच्या मी रील पाहिली त्याच्यावरनं त्याच्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा समाजाचे विशेषतः जरांगे पाटलांचे तर आभार मानलेच आहेत. त्यांना मानावेच लागतील ना, ते निवडूनच त्यांच्यामुळे आलेत ना. बरं, दुसरीकडे आपण पाहतोय की एकूणच जो गड होता बीडचा हा भाजपचा मांडला जात होता. मात्र बजरंग अप्पा म्हणतात की बीड हा कधीच भाजपचा गड राहिला नाही, तो राष्ट्रवादीचा गड आहे आणि विशेषतः शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग तिकडे आहे. हे पहा, राष्ट्रवादीचा गड वगैरे काही राहिलेला नाहीये. तो बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड म्हणताय तर मग 2009 पासून 2009ला मुंडे साहेब निवडून आले, त्यावेळेसही आडसकर साहेब उभे होते. 14ला मी उभा होतो, त्यावेळेसही ते आले. बाय इलेक्शनमध्ये प्रीतमताई निवडून आल्या आणि पुढं 2019ला त्या निवडून आल्या. मग तुमचा गड कधी होता? आत्ता तुम्ही निवडून आला म्हणून लगेच गड आणि कोणीकडे कोणतं काही जोडायचं त्याला काही उपयोग होत नाही.
माणसं हे पहा, प्रत्येकाला मानणारी वगैरे माणसं असतातच, परंतु बीड जिल्हा जो आहे तो ह्याचा गड त्याचा गड म्हणण्यापेक्षा मग कंटिन्यू कोणाचा गड राहिला. जनसभा मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.